नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज आहे मकर संक्रांत आणि एकादशी दोन्ही एकत्र असल्यामुळे दोन्हीची रांगोळी एकाच व्हिडिओमध्ये काढत आहे. पतंगाची डिझाईन तयार करून घ्यायची, म्हणजे पतंग काढायचा, त्याच्यावर आपल्याला साखर फुटाण्याची वाटी तयार करून घ्यायची. ग्रे कलर घातलाय, त्यावर चेक्स मारले आणि वर एक एक डॉट ठेवले, म्हणजे साखर फुटाणे करून घेतले. त्याच्याच बाजूला आपल्याला काळ्या कलरची रांगोळी घालून घ्यायची. काळा कलर घाला किंवा तुम्ही इतर कुठलाही कलर तुम्ही वापरू शकतात, कारण मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या कलरचे कपडे घालतात, त्यामुळे मी काळा कलर इथं घातला आहे. आणि त्याच्यावर पांढऱ्या रांगोळीनं विठ्ठलाची रांगोळी काढत आहे. काळ्या कलरवर विठ्ठलाची रांगोळी खूप उठून आणि छान आहे आणि सुंदर पण दिसते. आधी मी अगरबत्तीच्याच काळीनं थोडासा स्केच तयार करून घेतला, म्हणजे रांगोळी पटकन होते आणि जरा थोडीशी ते स्प्रेड होत नाही बारीक असल्यामुळे. वर हात पुरत नाही, त्यामुळे थोडंसं झूम करून केलं आहे. त्यामुळे मी फक्त थोडासा स्केच तयार केला, नंतर त्यावर रांगोळी घालून घेतली. अगदी झटपट होणारी रांगोळी आणि खूप छान आणि प्रसन्नही वाटते एकादशीने संक्रांत एकत्र असल्यामुळे. त्यामुळे दोघी मी रांगोळ्या एकाच व्हिडिओमध्ये काढलेल्या आहेत. विठ्ठल काढला आहे, त्याच्या अवतीभोवती आपल्याला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं राईट करायचे. वर आपल्याला मकर संक्रांत असं राईट करून घ्यायचे. मी डबीनं काढून घेते, तुम्हाला हातानं जमत असेल तर तुम्ही हातानंही काढू शकतात. खाली वर आपल्याला मकर संक्रांत, खाली तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं राईट करायचे. तुम्हाला त्याऐवजी नथीची डिझाईन काढायची असेल तर तुम्ही नथ पण तिथं काढू शकतात, किंवा हळदी कुंकाच्या 2 वाट्या जरी केल्या तरी चालतं. पतंगाच्या अवतीभोवतीच आपल्याला पांढऱ्या कलरचे एक एक टिपका ठेवून द्यायचे, म्हणजे खूप छान आणि उठून दिसतोय पतंग आपला अशा पद्धतीनं. तिळगुळ घ्या गोड गोड बोलाच्या खाली आपल्याला हळदी कुंकाची वाटी, त्यावर हळदी कलर आणि लाल कलर इथं घातला आहे. त्याची थोडीशी डिझाईन करून घेतली. मस्त आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.